नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर इंदबालाज बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे समन्वय समितीच्या आढावा बैठकीची. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 18 मे 2026 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय कंधार येथे तालुकास्तरीय समन्वय समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला तालुक्यातील सर्वच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने आमदार चिखलीकर यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी चिखलीकर यांनी कंधार शहराच्या विकास संदर्भात व विविध विषयांवर चर्चा केली. कंधार शहराच्या बाबतीमध्ये काय नियोजन आहे? नाही, नियोजन म्हणजे काय? नियोजन हे नगराध्यक्षांनी नगरपालिकेनं करायला पाहिजे आणि त्याने मला सांगायला पाहिजे की असं नियोजन आहे आमचं. नियोजन मी कोण करणार आहे? लोकप्रतिनिधी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीचं काम आहे ते मी काम करतोय. पण शहरातलं नियोजन करण्यासाठी इतर संस्था आपण दिलेली आहे आणि कंधारवासियांना तसा कौल दिलेला आहे की नियोजन कोणीच करू नये अशा पद्धतीचं. तर त्या पद्धतीनं काम चालू आहे. विकास आणि कंधारचा विकास बघता नाही, असं नाही आहे. नगरपालिकेमधली टीम काय काम करते याच्यावर अवलंबून आहे. तिथं नगराध्यक्षांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली, मग इथे घेतली का? तिथं नगराध्यक्षांनी ग्रंथालयाची चळवळ सुरू केली, इथं केली का? आणि कचरा न पडू देण्याचं नगरसेवकांनी ठरवलं, इथं ठरवलंय का? म्हणजे ज्याच्या त्याचा स्थानिकचा विषय आहे. लाईट, कचरा, पाणी या संदर्भात दुसरे विषय आहेत. रस्त्याची मुख्य आता मध्ये पाणी बंद केलं, मला आमच्या नगरसेवकांचे फोन आले, मी लागलीच पाण्याची व्यवस्था जोडायला लावली नाही. माझ्या अधिकारामध्ये जी गोष्ट आहे माझ्या कानावर आली ती करणं हे माझं कर्तव्य आहे आमदार म्हणून. परंतु बाकीचं जे नियोजन आहे त्यांनी करून आम्हाला सांगायला पाहिजे की बा ही गोष्ट शहरात झाली पाहिजे, ती गोष्ट शहरात झाली पाहिजे. गट शहराच्या राजकारणात कंधारचा विकास मागितले तसंच याही 5 वर्षात राहून जाईल. नाही, कट कोण करते? आमदार विरुद्ध नगराध्यक्ष असं कुठेतरी गट अरे शहर तुम्ही कोणाची कुठं लावाल्या? कंधारच्या प्रतिष्ठित नागरिकांनी तुम्हाला रस्त्याच्या संदर्भामध्ये 9/1 महाराष्ट्र दिनी भेटून निवेदन दिलेलं आहे. या संदर्भामध्ये तुम्ही काय भूमिका घेतली? निश्चितपणानं मला अभिवक्ता संघाचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातली काही मंडळी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नांदेड लोहामध्ये भेटली. मला त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या मागणीचा विचार मी करून लवकरच कंधारला जो लोह्याहून जोडणारा रस्ता आहे त्याचं काम सुरू करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. शेवटी शहरातल्या ज्येष्ठांनी असो कनिष्ठांनी असो एखादी मागणी जर केली पण ती माझ्यानं पूर्ण होत असेल ते करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मला वाटतं की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम विविध पातळीवर सुरू होईल. आपण जर बघितलं तर तुम्ही या कंधारचे एक पालक आहात. नुवा झपाट्याने पुढे जातात. कंधारच्या शहराची जर दयनीय अवस्था बघितली तर या ठिकाणी गॅससाठी नागरिकांना परेशान व्हावं लागते. पोस्ट ऑफिसची दयनीय अवस्था झाली. या ठिकाणी व्यवहार होत नाही. जरी हे विषय केंद्र शासनाचा जरी असला बँकेमध्ये लोकांना लाईन लावावं लागत आहे. या संदर्भामध्ये थोडंसं आपण लक्ष 2-3 गोष्टी आहेत, सगळे विषय वेगळे आहेत. आज लोहा शहरामध्ये सगळ्या बँकेच्या शाखा होत आहेत. अर्बन बँकेचे होत आहेत, पतसंस्थेच्या होत आहेत, नवीन येणाऱ्या सगळ्या बँकेच्या शाखा होत आहेत. त्याचं कारण काय? कारण तिथं व्यापारपेठ आहे. बँकेला जे पाहिजे टॉनिक ते तिथं मिळते. मला पान फुलं व्हा बँकेचा व्यवहार असा होत नाही. आपल्या इथं राष्ट्रीयकृत बँकेची अडचण आहे. जिल्हा बँक आता सुधारल्यामुळे जिल्हा बँकेची परिस्थिती बरी झाली. पण आपल्या इथं दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा का निघत नाही? त्याला जी गोष्ट पाहिजे डिपॉझिट वगैरे सगळ्या गोष्टी त्या लोह्यामध्ये आपल्या कंधारमध्ये फुलफिल होत नाही. आणि जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत बँकेची शाखा होणार नाही. हे आपलंही काही कर्तव्य आहे हे जेव्हा लोकांना वाटते तेव्हा काम होतं. लोकांना पैसे भेटत नाही, वेळेवर कोणते काम होत नाही. पोस्टामध्ये नाही, पैशाची सध्या टंचाई आहे.
हे आपल्याला माहिती. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुद्धा पैशाचा तुटवडा आहे. आम्ही पण माननीय मुख्यमंत्र्याकडे मी विनंती केली की आपण केंद्राच्या अर्थमंत्र्याकडे बोला आणि नांदेड जिल्ह्यासाठी 300-400 कोटी रुपयाचं चलन या ठिकाणी द्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मी चर्चा करीन. आणि शेवटी कसं काही विषय हे केंद्रातले आहेत. आता आर्थिक टंचाई बँकेमध्ये निर्माण होणं किंवा चलन नसणं त्याचे काही युद्धाचे परिणाम आहेत, काही अनेक गोष्टी आहेत. तर त्या गोष्टीमुळे ते थांबलेलं असेल तरी आता चलन सुरू झालेलं आहे आणि कालांतराने लोकांना पैसे मिळतील. उद्याच्याला आपली समन्वय समितीची बैठक आहे. या बैठकी संदर्भामध्ये हे छोटे छोटे विषय त्या बैठकीमध्ये घेऊन जे कंधारच्या नागरिकांना जे हा त्रास होत आहे त्या संदर्भामध्ये काही अधिकाऱ्यांना सवाल विचारला नाही विचारणार ना. पण त्रास काय व्हायला ते कळलं तर विचारेल. आता रस्त्याच्या संदर्भामध्ये मला लोकांनी सांगितलं, अभिवक्ता संघाचं शिष्टमंडळ आलं, मी त्यांना सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. मी तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवसामध्ये कामाला सुरुवात करायला. त्रास व्हायला म्हणून कळलेली गोष्ट मला ज्या माहिती आहे ते मी करेल. मला जी एखादी गोष्ट माहीत असेल तुम्ही सांगितले तर करायला. समस्या कंधार तालुक्यामध्ये तर प्रथम समस्या आहे. मूलभूत सुविधा लोकांना भेटत नाही. दवाखान्याचा विषय प्रलंबित आहे. दवाखान्याच्या संदर्भामध्ये 69 जागा भरतीला परवानगी मिळालेली आहे. महाराष्ट्रामधल्या सगळ्यात उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्याच्या संदर्भात जवळपास 5300 काहीतरी जागा त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. एक एजन्सी फायनल करायची. माननीय मंत्री आंबेडकर साहेबाच्या मार्फत त्याचा प्रस्ताव मुख्य सचिवाकडे गेलेला आहे. मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली जेव्हा बैठक होईल, आता मुख्य सचिवांना वेळ कधी मिळतो मलाही माहिती नाही, कारण गेल्या 2 महिन्यापासून फाईल त्यांच्या टेबलवर आहे. माननीय मंत्री त्याचा पाठपुरावा करतायत आणि जोपर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार नाही तोपर्यंत त्याला कारण त्या कमिटीमध्ये वित्त सचिव, आरोग्य सचिव, कारण पैशाची तरतूद करायची असेल तर फायनान्स पण लागतो. त्या सगळ्या कमिटीचे आहेत आणि त्याचे अध्यक्ष हे मुख्य सचिव आहेत. मी मुख्य सचिवांना विनंती करणार आहे 2-3 दिवसात भेटून किंवा तुम्ही लवकर मार्ग काढा आणि ते लागेल. नाही ते पहा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शिवशोभीकरणाचा आपण नारळ फोडलेला आहे. बौद्ध विहाराला पण आपण मध्ये एकदा नारळ फोडलं होतं, पण ते आपण काम करायची सूचना दिलेली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यासाठी सुद्धा निधी दिलेला आहे. काम करण्याच्या संदर्भात काही ज्या आपल्या आपापसातल्या संघटना आहेत त्याच्यात जे काही थोडेफार छोटे मोठे वाद आहेत ते बसून संपवू आणि ते निश्चितपणानं ते देखील चालू करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिवशोभीकरणाला पैसे दिले, त्याही संदर्भामध्ये चर्चा करून काम चालू करू. त्या ठिकाणी एकमत झालेलं आहे. तिथं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला काहीच अडचण नव्हती, सुरू केलं नसेल तरी सुरू होईल. आपण सांगितलं सुरू करायला. तसं कुठल्याही महापुरुषाच्या स्मारकाचं सुशोभीकरण थांबणार नाही. आपल्याला माहीत असेल की महाराणा प्रताप चौकाचं सुशोभीकरण करायला मी जवळपास 70 लाख रुपये दिले. महापुरुषाचं पुतळ्याचं सुशोभीकरण करणे, उचित स्मारक माझ्या तालुक्याला शोभल असं करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला कोण्या लुंगू पुंगून सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ते आम्ही निश्चित करू. साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये